आणि पी आय साहेब, कराड तालुका पी आय, उद्या आम्ही सगळी एसपीच्याकडे जात आहोत आपल्या विरुद्ध तक्रार द्यायला. तुमचं हे वागणं बरं नाही. तुमचं हे वागणं बरं नाही. तुमचं हे वागणं बरं नाही. पीआय साहेब, हे वागणं बरं नव्हं. तुम्ही गाडायला सुरक्षा प्रदान केली, आम्ही सुरक्षा विना गाडलेले उकरून काढले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ यांचा पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला बोल. अनिल बापू घराळ असे का बोलले, नेमके काय आहे प्रकरण, आपण जाणून घेऊयात. कराड तालुक्यातील एक छोटेसे गाव, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती प्रसिद्ध असलेले हे गाव म्हणजे टेंबू. याच टेंबू गावामध्ये एका गटाकडून नैसर्गिक वाहत्या पाण्याच्या ओढ्यावरती सिमेंट पायपा टाकून ओढा मुजवण्याचा प्रयत्न, तेही पोलीस सुरक्षा घेऊन करण्यात आला. ओढ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाहाला कोणीही अटकाव करू शकत नाही अथवा त्यामध्ये कोणीही बदलाव करू शकत नाही. ही बाब माहीत असताना देखील टेंबू गावातील एका गटाने हे कृत्य केले होते. त्यामुळे संतापलेल्या दुसऱ्या गटाने संबंधित विभागाला लेखी पत्रव्यवहार करून तक्रारी केल्या. तक्रारी करून दखल घेतली गेली, परंतु ज्यांनी तक्रार केली त्यांना सांगितले गेले की तुम्ही काढून टाका. शेवटी लक्ष कोणी घालेना म्हणून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा कोणताही विचार न करता स्वतः तक्रारदार शांताराम विठ्ठल बाबर, समृद्धी शांताराम बाबर, संभाजी मारुती कोळी, मोहन किसन बाबर यांनी जेसीबीच्या साहाय्याने ओढ्यामध्ये टाकलेल्या पायपा काढून ओढ्याच्या पाण्याचा वाहता प्रवाह पुन्हा सुरळीत केला. यावेळी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ यांनी माय मराठी टीव्हीला अधिक माहिती देताना सांगितले की याच ओढ्यावरती पाईप टाकण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून पोलीस संरक्षण देण्यात आले होते. यांनी पोलीस संरक्षण का दिले, पोलीस संरक्षण देण्यासाठी यांच्याकडे कोणी मागणी केली होती, त्याकरिता त्यांनी कोणती कागदपत्रे सादर केली होती, याची संपूर्ण माहिती घेऊन मी या प्रकरणी सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करणार आहे. खरं वास्तविक आपल्या तालुका पोलीस स्टेशनचे पी साहेब इतक्या तत्परतेने काम करतात हे मला त्या शेतकऱ्यांच्याकडनं समजलं. कारण केवळ अर्जावर त्यांनी तिथं 2 शिपाई देऊन ती रस्ता करण्याच्या संदर्भात बंदोबस्तासाठी पाठवले. आणि आमच्या कोरेगावचा एक शेतकरी आहे, त्यानं एस पीच्याकडनं परमिशन आणून सुद्धा त्याला पैसे भरून प्रोटेक्शन देत नाहीत. त्याला सांगतात तुम्ही तहसीलदारांच्याकडनं एक सरकारी किमान तलाठी तरी तिथं द्या. म्हणजे त्यांचं चाललंय काय. खरं वाटतंय की हा शेतकऱ्यांच्यावर सगळ्या बाजूनच अन्याय होतोय. आज त्या कुटुंबानं केलेलं धाडस आमच्या शब्दावर त्या कुटुंबाला खरोखर मानलं पाहिजे. आज शेतकरी देशोधडीला लागतात ते त्या प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे. खरं वास्तविक तुम्ही ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा. आणि पी आय साहेब, कराड तालुका पी आय, उद्या आम्ही सगळी एसपीच्याकडे जात आहोत आपल्या विरुद्ध तक्रार द्यायला. तर हे वागणं बरं नाही. नमस्कार. मी सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील टेंबू या गावी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम सुरू केलेलं आहे. ते या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी पावसाचं आलेलं थांबून संपूर्ण शेतामध्ये घुसून शेताचं अतोनात नुकसान होणार होतं. हे थांबवण्यासाठी काढण्यासाठी तहसीलदार मॅडमना अनेक वेळा आम्ही तक्रार अर्ज देऊन सुद्धा पोलीस खात्याने कोणतीही दाद घेतली नाही. म्हणून हा धाडसी पाऊल आम्ही उचललेला आहे. आणि हा शेतकरी संघटनेतून हे आम्ही हे टाकलेलं मुरुम बाहेर काढून टाकत आहे, वाडा खुला करून देण्यात येत आहे. मी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंबू येथील रहिवासी असून हे टेंबू येथील टेंबू येथील क्षेत्रामध्ये काही व्यक्तींनी स्वतःच्या सोयीसाठी वाहत्या ओढ्यामध्ये प्रवाह अडथळा केलेला होता. त्याबद्दल वारंवार तहसीलदार मॅडम यांच्याकडे तक्रार करून देखील त्याच्यावर काही होत नव्हतं. त्या कारणाने आमची 5 एकर क्षेत्र भुईमुगाचं हे बुडीत गेलेलं होतं 2दा. तिसऱ्यांदा पण जाईल या ह्याने आम्ही आता ह्या नैसर्गिक प्रवाह अडथळा केलेला होता तो आम्ही प्रवाह नीट करून घेतलेला आहे. आणि ओढ्यामध्ये टाकलेलं आणि ओढ्यामध्ये टाकलेल्या पाईपा आम्ही काढून घेतलेल्या आहेत.
यामध्ये दाद मागायला गेल्यानंतर तहसीलदार मॅडम यांनी सांगितलेलं होतं की मी पायपा घालायसाठी परवानगी दिलेली नाही आणि काढण्यासाठी कशी देऊ. त्याबद्दल मी जे पत्र दिलेलं होतं त्यामध्ये जे लँड ऍक्ट आहे ते त्याच्यानुसार त्यांनी कारवाई करणं गरजेचं होतं, पण त्यांनी ते न करता फक्त तात्काळ ठेवल्या कारणाने आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. तोंडी काढायला सांगितलं म्हणून की त्यामध्ये त्यांनी तोंडी पायपा काढायला सांगितलेल्या होत्या, पण लिखितमध्ये काहीही दिलेलं नव्हतं.